संत श्रोमणी मनमथ स्वामी महात्मा बसवेश्वर राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि या पारायणाचे प्रमुख शिवभक्त पारायण रतिकांत स्वामी तोंडारकर, शिवभक्त पारायण बसवराज तपसाळे तोंडारकर, शिवभक्त पारायण विश्वनाथ अप्पा गंथरे शंभू उंबरगा, शिवभक्त पारायण शिवराज नावंदे गुरुजी, त्यानंतर विश्वनाथ सापुले सर आणि मला ज्यांनी सापुले आणि मला ज्यांनी या ठिकाणी येण्याचा आग्रह धरला, कारण शंकरलिंग आपल्या खारकरी नगरच्या मठामध्ये मी बोललो होतो माझं, त्यामुळं हनुमंतराव शरणप्पा देगलवाडे यांच्या आग्रहाखातर मी आपल्याशी मनमथ माऊली आणि महात्मा बसवेश्वर राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी शिवपाठ आणि वीरशैव धर्माची जी पताका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नव्याने त्याला पुनर्उजळणी दिली, तो त्याचा अखंड पारायणाचा जप आपण परमरहस्याच्या माध्यमातून करतो आहोत. परमरहस्य जे रहस्य म्हणजे गुढ, परम म्हणजे महत्वाचं, असं हे रहस्य आपण दररोज पारायण करत आहात. यातून आपण काय बोध घेतला पाहिजे, याचं तत्वसार काय आहे, कायच नाही. नर नारी पुरुष स्त्री हा भेद न पाळता सर्व समान आहेत आणि म्हणून या वीरशैव लिंगायत संप्रदायामध्ये स्त्रीला सुद्धा अक्का महादेवी ही अक्का बसवेश्वर म्हणतात अनुभव मंडपामध्ये की माझी 1000 वचनं अक्काच्या एका वचनाच्या बरोबर आहे. हे असं का होते, तर अक्का महादेवीने मल्लिकार्जुन लिंगाला अर्पण करून जी वचनं तयार केली, अक्काने जी प्रतिज्ञा घेतली, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जी जबरदस्ती होते त्या जबरदस्तीच्या विरोधामध्ये जो संकल्प केला आणि तो पूर्ण करण्याचं काम अक्का महादेवीने केलं. आणि म्हणून अक्का महादेवींनी समाजामधल्या सगळ्या वाईट प्रथेच्या विरोधामध्ये जो लढा दिला आणि त्या अनुभवातून जे ज्ञान सार रूपामध्ये मिळवलं, ते ज्ञान हे संपूर्ण जगाला तारून नेणारं आहे. आणि म्हणून बसवेश्वर म्हणाले की अक्काचं एक वचन माझ्या 1000 वचनांच्या बरोबरीचं आहे. आणि म्हणून वीरशैव संप्रदायामध्ये लिंगायत धर्मामध्ये स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचं स्थान आहे. स्त्री ही स्त्री आहे म्हणून नाही, तर ती सुद्धा माणूस आहे आणि म्हणून तिला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आणि म्हणून मग हे सगळं अनुभव मंडपातलं हे सगळं जे परम जीवन आहे, सदाचारी वर्तन आहे, ते पाहण्यासाठी काशीचा राजा मुळी मार्गया इथं आला. त्याच्या पत्नीचं नाव अक्का महादेवीचं आहे. ती म्हणते, तो सांगतो की मी इथं सगळी लोक स्वतः श्रम करून खातात, म्हणजे कोणाचंही ऐकतो प्रवृत्ती इथं नाही, सगळं आपल्या कामाचं फळ कर्म हेच स्वर्ग आहे म्हणून ते जगतात. आणि म्हणून तो राजा राजवैभव सोडून मुळी विकून आपला उदरनिर्वाह करत होता. पण तो जेव्हा लोक भेटतात तेव्हा प्रत्येकाला हे सांगत होता की मी हे करतो. तोंडारी अपाई आहे, तोंडारी अप्पाने मनमथ स्वामीचं मंदिर इथं उभं केलेलं आहे. तर असं हे सांगताना मग ती अक्का महादेवी आपल्या पतीला म्हणते की तुम्ही मी काय केलं हे सांगणं हे सुद्धा जे आपलं कमावलेलं पुण्य संपूर्ण आहे. म्हणजे कोणाला सांगण्यासाठी आपण श्रम करत नाही, काम करणाऱ्या माणसाने आपण काम केलं पाहिजे, ते लिंगाला अर्पण केलं पाहिजे. त्याचा साक्षीदार आपला लिंग, आपला आत्मलिंग, आपल्या शरीरावरचं लिंग आहे. आणि म्हणून अक्का महादेवी भोळी मार्गया राजाला सांगते, तुझ्यातला अहंकार जिवंत होऊ देऊ नको. मी हे करायलो म्हणजे काही वेगळं करायलो असं नाही, मी माझ्या श्रमासाठी हे केलंच पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचा एक उच्च कोटीचा आचार धर्म स्थापन करण्याचं काम 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांनी केलं. आणि त्याची विचार पताका पुढे मनमथ माऊलीने परमरहस्याच्या माध्यमातून आपल्याला सांगितली. पुढं राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्यांनी या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आमच्या गावापर्यंत, माझं गाव नायगाव तालुक्यामध्ये कुंचोली म्हणून गाव आहे. माझं नाव दत्ताहरी रामराव होनराव आहे. तर होनराव म्हणले की तोंडारचे का म्हणून लोक इथे विचारत असतात. पण माझा अण्णा होनराव म्हणजे पूर्वज कधीतरी इकडून तिकडे गेले असतील. आमच्या भागामध्ये होनराव फार नाहीत, पण मी तिथला आहे. तर त्या भागामध्ये सुद्धा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी हा संप्रदाय आणला. आणि मग आपली जी परंपरा आहे स्त्री पुरुष समानतेची, श्रम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा देण्याची, ही खऱ्या अर्थाने राष्ट्राला उभारणी देणारी आहे. राष्ट्र कशामुळे निर्माण होते, राष्ट्राला धोका कोणापासून आहे, तर ऐकभाऊ लोकांपासून आहे.
आणि श्रम करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा दिली पाहिजे. ती प्रतिष्ठा देण्याचं काम 12व्या शतकात बसवेश्वरांनी केलं. ती प्रतिष्ठा पुन्हा तिला उजाळा देण्याचं काम मन्मथ माऊलीने 15व्या शतकामध्ये केला आणि परमरहस्य ग्रंथ लिहिला. आपण मांजरसुंगाला मन्मथ स्वामीच्या दर्शनाला जातो तेव्हा आपण पाहतो की तिथलं सगळं निसर्गरम्य ठिकाण आणि त्या ठिकाणी मन्मथ माऊली जेव्हा तपश्चर्याला बसलेले आहेत, श्री गुरु नागेशाला जी विनवणी करत आहेत गुरुला, ती सगळी प्राणी पशु सुद्धा त्यांच्या जवळ येत आहेत. म्हणजे जीवसृष्टीवरचं त्यांचं प्रेम आपल्या लक्षात येते. आणि ते पुढं राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी आपल्या संपूर्ण आपल्या लिंगायत संप्रदायाच्या लोकांपर्यंत हे पोहोचवलं. त्याच्यावर आम्ही धूळ झटकून टाकली आणि त्यांना सांगितलं, मन्मथ आलाचे धूळ लोक आता कोणी भिवू नका. आणि मन्मथ स्वामीचा हा जागर परमरहस्याचा त्यांनी सुरू केला. असं एक अत्यंत महत्वाचं कार्य. कारण डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे डॉक्टर होते, MBBS झाले. तेव्हा भारत पाकिस्तान वेगळा झालेला नव्हता. तर त्यांनी लाहोरला तिथं त्यांनी MBBS केलेला आहे. तिथे MBBS केलेला डॉक्टरी करून त्यांनाही बाकी डॉक्टरांसारखे पैसे कमवता आले असते. पण ते सगळं न करता मोफत सगळ्यांना आरोग्य संपन्नता देण्यात यावी, त्यासोबतच मन स्वच्छ करता यावं. प्रत्येक माणसाच्या मनातली प्रश्न आणि मनामध्ये निर्माण होणारे जे द्वंद्व आहे ते थांबून त्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी केलं. आणि म्हणून आपण आज सदाचार आणि हाच कसा स्वर्ग आहे ते सहजपणे समजून घेऊ शकतो. अन्यथा अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत, संप्रदाय आहेत, त्या प्रवाहामध्ये आपला समाज वाहत जात होता. त्याला एक नवी दिशा देण्याचं काम राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी केलं. आणि म्हणून अखंड शिवनाम सप्ताह आपण सातत्याने गावोगाव चालवत असतो. ही उदगीरची सोमनाथपूर आणि हे शिवलिंग ते उदगीरच्या म्हणजे प्रत्येक गावाचं ग्रामदैवत काहीतरी असते. उदालित महाराजांमुळे उदगीर नगरी स्थापन झाली. त्या उदगीर नगरी मधलं ऐतिहासिक मंदिर जर कुठलं असेल तर हे शिवलिंग आहे. सोमनाथाचं सोमेश्वराचं हे जे मंदिर आहे हे अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. खाली आई भवानीचं मंदिर आहे. उदयगिरी बाबाचा उत्सव आपण पाहतो. उदयगिरी बाबा हे सुद्धा इथलं ग्रामदैवत आहे. त्यांच्या नावाने किल्ल्याच्या आजूबाजूने परिसर निर्माण झाला. आणि मग खावगी स्वामीचं मठ आणि त्याला लागूनच असलेला गुरु शंकरलिंगाचं मठ ही या सगळ्या संतांच्या स्पर्शाने पावन झालेली ही उदगीरची भूमी आहे. उदगीरला एक इतिहास आहे. आपण या भारत राष्ट्र निर्माणामध्ये उदगीरच्या लोकांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. कारण पानिपतच्या लढाईमध्ये जो मराठ्यांचा पराभव झाला त्या पानिपतच्या लढाईचं नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ त्यांनी या ठिकाणी युद्ध जिंकलेलं होतं. उदगीरची लढाई जी झालेली आहे 1707 ला इथं त्यांनी जिंकली. 3 फेब्रुवारीला आपण किल्ल्यामध्ये त्याचा उत्सव करत असतो. आणि ती लढाई जिंकल्यानंतर हे नेतृत्व सदाशिवराव भाऊंकडे आलं आणि उदगीर मधले अनेक लोक त्यांच्या सैन्यामध्ये इथून पानिपतला गेले आणि त्या ठिकाणी म्हणजे अफगाणिस्तान मधून आलेलं आक्रमण त्यांनी परतवून लावलं. म्हणजे त्या ठिकाणी पानिपत झाला. संक्रांतीचा दिवस होता, त्या दिवशी 14 तारीख होती आणि सूर्य डोळ्यावर येईपर्यंत युद्ध मराठे जिंकत होते. पण पुढं सदाशिवराव भाऊ त्यांच्या सोबत नानासाहेब पेशव्यांनी विश्वनाथरावांना पाठवलं होतं. ते घोड्यावर लढत खूप दूर गेले होते आणि त्यांना शत्रूच्या सैन्याने वेढा घातलेला होता. ते सगळं पाहिल्यावर सदाशिवराव भाऊला वाटलं की आपला पुतण्या मरतो आहे म्हणून ते हत्तीवरून उतरले आणि घोड्यावर बसले आणि सैन्यात घुसले. आपला सेनापती दिसला नाही म्हणून मराठा सैन्य सैरावैरा पळालं आणि ते चेंगराचेंगरीमध्ये आपला पराभव झाला. पानिपत झाला. पण पानिपतच्या युद्धामध्ये ज्या शौर्याने मराठे लढले त्यामुळे पुन्हा अफगाणिस्तानमधून अफगाणी भारतात लढायला आला नाही. जिथपर्यंत मराठ्यांनी आपली घोड्याच्या टापा नेल्या पोहोचवल्या तेवढाच भाग आता भारतामध्ये आहे. आणि म्हणून हे अखंड भारत निर्माण करण्यामध्ये या उदगीरचं फार मोठं योगदान आहे. उदगीर मधून आपले अनेक पूर्वज तिथे गेले होते. आता सुद्धा पानिपतला जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे ही सगळी मराठा लोक आपल्याला सापडतात की पराभव झाला आणि मग ती सैन्य तिथंच शरण आलं, तिथंच ते राहिलं, तिथंच ती लोक राहिली. आणि परकीय आक्रमणाला परतून लावण्याचं काम या उदगीरच्या भूमीतल्या लोकांनी केलं.
आणि म्हणून आपण पानिपतची शौर्य यात्रा इथून काढली होती. आता नंतर कोरोना सुरू झाला आणि मग आपली ती यात्रा थांबली. पण या उदगीरच्या भूमीला असा हा इतिहास आहे आणि म्हणून या इतिहासाचा उजाळा, या इतिहासाची सुरुवात या सोमनाथ लिंगापासून होते. हे इथं घाट आहे, ही सगळी बालाघाटची पर्वत आहेत आणि या पर्वतामध्ये इथं ही लिंगाची स्थापना आहे. हे लिंग, आणि मी सुरुवातीला सांगितलं की शिवलिंग महादेव हे अमरनाथाचं लिंग काश्मीरमध्ये आहे, तर रामेश्वर लिंग कन्याकुमारीला आहे. हे राष्ट्र निर्माणामध्ये या देवतांचं फार मोठं योगदान आहे. म्हणून राममनोहर लोहिया असं म्हणतात. तोंडारे सर समाजवादी आहेत, डोळे सरांचे शिष्य आहेत, त्यांना माहित आहे की राममनोहर लोहियांनी सांगितलं की ज्या भारतातल्या सामान्य माणसांना ही 3 दैवत असे आहेत की ज्यांनी राष्ट्र निर्माण केलं. मर्यादा पुरुषोत्तम राम हा इंडोनेशियामध्ये आता एकही हिंदू राहिला नाही, पण तिथं सुद्धा रामायण चालतंय. का चालतंय? तिथं सुद्धा रामाचं मोठं मंदिर आहे. का आहे? तेव्हा एवढी प्रसार माध्यम नव्हती, मोबाईल नव्हता, तरी सुद्धा राम एवढ्या लोकांपर्यंत कसा पोहोचला, रामकथा कशी पोहोचली, हनुमानाचं मंदिर प्रत्येक गावात कसं आलं, याचा आपण विचार केला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण कशा पद्धतीने द्वारकेचा राणा जगन्नाथपुरीपर्यंत हे सगळं कसं शक्य झालं. आणि यातून म्हणजे भारतामध्ये विविध जातीमध्ये समाज विघटित झालेला आहे, पण या सगळ्या समाजाला राष्ट्र म्हणून एक करण्याचं काम जर कोण केलं असेल तर महादेव इष्टलिंग जे आहे, शिवलिंग जे आहे, या शिवलिंगाने केलेलं आहे. राम मर्यादा पुरुषोत्तम रामाने 14 वर्ष वनवासामध्ये ते ह्या सगळ्या भागात फिरले, त्यामुळे संपूर्ण भारतभर राम परिचित झाला. संपूर्ण मानसाच्या आणि अनेकांची नावं पाहतो मी, रामराव, राम मनोहर, रामकृष्ण, रामकृष्ण हरी अशी नावं आपल्याला पाहायला मिळतात. हे काय आहे तर प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या गर्भात जन्माला आलेल्या पुत्राचं नाव हे आपण ठेवलं पाहिजे, राम ठेवलं पाहिजे, कारण त्याच्या आचरणामध्ये आपल्याला राम दिसला पाहिजे. कारण वाल्याचा वाल्मिकी होतो, वाल्याला मंत्र दिला होता काय, राम म्हणण्याचा. नारदांनी त्याला मंत्र दिला, पण तो काय केला, त्याला राम उच्चारता येत नव्हतं, कारण तो आलेल्या माणसाला मारत होता. अशी कितीतरी लोकांना मारून त्यांनी 7 रानं खडे टाकून भरली होती, अशी कथा आहे आपल्या पुराण कथांमध्ये. आणि एवढा तो पाप करणारा वाल्या कोळी त्याचा वाल्मिकी ऋषी झाला. कशामुळं? राम नामाच्या जपामुळं. आणि म्हणून शिवनामामध्ये, रामनामामध्ये, श्रीकृष्ण रामामध्ये एवढं सामर्थ्य आहे. आणि म्हणून यातून आपलं राष्ट्र निर्माण झालं. आपल्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं, प्रत्येक आईला असं वाटायला लागलं की माझ्या पोटी राम जन्माला पाहिजे, माझ्या पोटी शिव जन्माला पाहिजे. आणि म्हणून मग आपल्याकडे नावं असतात. विश्वनाथ, विश्वनाथ चापुले आहे का, म्हणजे विश्वनाथ, सोमनाथ, नागनाथ, नवनाथ, संगमेश्वर, रामेश्वर ही अशी आपण नावं का ठेवत असतो तर आपला हेतू असतो की त्या निमित्ताने मुलाला बोलवताना देवाचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणजे बसवेश्वरांनी आपल्याला सूत्र दिला की अहो म्हणणे हा स्वर्ग आहे, सदाचार वे स्वर्ग, अनाचार वे नरक. अहो म्हणणे हा स्वर्ग आहे, अरे म्हणणे, कारे म्हणणे, टाकून घालून शिवी देणे हाच नरक आहे. नरक स्वर्ग कोणी पाहिला नाही. आणि म्हणून हा आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपल्याला या पृथ्वीवर अशा पद्धतीचा माणुसकीचा, मानवाने प्रेम वाटण्याचा, प्रेम उत्सवाचा असा एक धर्म, मानव धर्म आपल्याला स्थापन करता आला पाहिजे की जो स्वर्गरूपी आपल्याला इथं पाहता आला पाहिजे. आणि हे कार्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी केलं. आणि म्हणून आपण त्यांना वसुंधरा रत्न अशी पदवी दिली. वसुंधरा म्हणजे काय? वसुंधरा म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीवर असा रत्न जन्माला आला की तो आपल्याला हे सांगतो आहे की अहो म्हणणे हाच धर्म आहे. प्रत्येकाला प्रेमाने बोलणे, कारण शब्द बोललेला वापस घेता येत नाही, बाण फोडलेला जसा वापस घेता येत नाही, तो शरीराला जखम करतो, पण शब्द हा मनाला जखम करतो. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाचं मन जपता आलं पाहिजे. साने गुरुजींनी त्यांच्या श्यामची आईमध्ये कथा सांगितली की श्याम लहान होतं, त्याला आंघोळ घातली आणि मग आंघोळ घातल्यानंतर तो घरात यायला तो म्हणाला की माझ्या पायाला घाण लागते, आई मला उचलून घे किंवा माझ्या पायाखाली पदर आणतात. तेव्हा आईने त्याला सांगितलं की श्यामची आई जेव्हा बोलते ते बोल अत्यंत महत्वाचे, ते आपण कानामध्ये साठवून ठेवले पाहिजेत, ऐकले पाहिजेत कानात प्राण आणून. ती आई सांगते की बाळा, पायाला घाण लागू नये म्हणून जेवढं जगतो तेवढं पुढच्या काळामध्ये जीवन जगताना मनाला घाण लागू नये म्हणून जग. कारण
आपण चांगलं बोललो तर त्याची प्रतिक्रिया चांगली येत असते. आपण बोलताना एखाद्याला शिवी घातली, रागात बोललो तर त्याच्या वेदना आपल्याला होत असतात. आणि हे परम रहस्याचं रहस्य आहे की हे सांगते की आपल्याला आपण कोण आहोत हे कळायला पाहिजे. आपल्याला मी कशासाठी एवढ्या 84 लक्ष फिरक्यात या जन्माला आलो. शिवपाठामध्ये अभंग आहे, अलभ्य हा लाभ नरदेह यायचा लाभला तो कैसा. मग हे आपण गमावणार आहोत का? अलभ्य हा लाभ आपल्याला हा नरदेह लाभलेला आहे. तेव्हा याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे की हा नरदेह कशासाठी लाभलेला आहे. कारण ठरवून जरी आपण ठरवलं की आपल्याला हे कार्य करायचं आहे तर आयुष्य कमी पडते. आणि मग आपण न ठरवता काहीतरी व्हायचं गप्पा मारण्यामध्ये, एकूणच्या निंदा करण्यामध्ये वेळ घालत असतो तर संपूर्ण जगाचं ज्ञान आपल्याला कसं होईल. आपल्याला राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य कसे कळतील, आपल्याला परम रहस्य कसं कळेल, महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात केलेलं कार्य आपल्याला कसं समजेल हे आपल्याला समजलं पाहिजे. आपण सोमनाथाचे, बसवेश्वराचे, मन्मथ माऊलींचे, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्यांचे वारस आहोत. तर आपल्या वर्तनातून तो वारसा दिसला पाहिजे समाजाला. आणि हा दिसावा या हेतूने हा अखंड शिवनाम सप्ताह परम रहस्य पारायण सोहळा अखंडितपणे चालू आहे. या पावन भूमीमध्ये शिवभक्त पारायण रतिकांत मनोहर स्वामी तोंडारकर यांची वाणी अत्यंत गोड आहे. हे गायनातून, आपल्या अभंगातून, परम रहस्याच्या ओव्यांमधून आपल्याला मंत्रमुक्त करतात. आपण हे अखंडितपणे का करावं तर या सगळ्याचा हेतू हाच आहे की आपल्या हातून सदाचार घडावा आणि आपल्याला स्वर्गाची प्राप्ती व्हावी. म्हणजे आपला स्वर्ग इथंच आहे, आपल्या आचरणात आहे याची जाणीव आपल्याला व्हावी. कारण देव आपल्याला भेटलेलाच आहे, तो आपल्यामध्ये आहे आणि त्याची जाणीव देण्यासाठी हा सगळा भाग आहे. देव कुठं शोधण्याची गरज नाही, कारण देव आपल्या अंतरंगात आहे याची जाणीव देण्यासाठी इष्टलिंग आपल्या हातात दिलेला आहे. त्याच्याकडे आपण बघितलं तर आपल्याला आत्मलिंगाची अनुभूती होते आणि त्या आत्मलिंगाची अनुभूती झालेला माणूस हा माणूस माणसासारखं वागायला शिकतो. आपण सातत्याने असं म्हणतो की माणसाने माणसासारखं वागावं, पण सगळीच प्रश्न का निर्माण होतात तर माणूस माणसासारखं वागत नाही म्हणून निर्माण होतात. सोपा आहे बोलायला माणसाने माणसासारखं वागावं, पण अनेक वेळेस माणूस हा पशुपेक्षाही वाईट वर्तन करतो. तोंडाऱ्या पा करतो का नाही. आणि मग आपल्याला असं म्हणावं लागते की अरे तुझ्यापेक्षा हा गाढव बरा, कारण गाढव सुद्धा स्वच्छ पाणी पितो. आणि माणूस म्हणजे सांगण्याची गरज नाही, जे अशा पद्धतीने म्हणजे दूध हे आपल्याला विकत घ्यावं लागते. म्हणजे दुधाची किंमत दुधाच्या कितीतरी पटीने अधिक किंमत जे नको त्या पेयासाठी आहे, म्हणजे त्याचा आपण विचार करू शकत नाही. पण माणूस ते पितो, दूध पित नाही. दूध पिया म्हणून सांगावं लागते. लॉकडाऊन मध्ये त्याची बंदी उठवावी लागते. म्हणजे ज्या गोष्टी करू नये म्हणून सांगितलेल्या त्या गोष्टी करण्यासाठी लोक पुढाकार घेतात आणि म्हणून चांगल्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. शेतकऱ्याला हे माहित असते की शेतामध्ये तण काही बी पेरलेलं नसते, कापसाची सरकी लावल्यासारखं लावलं जाते का नाही. पण एक पाळी जरी हुकली, 4 वेळेस निंदून एक निंदन हुकलं तरी ते तण पिकापेक्षा मोठं होत आहे. पण चांगले गुण हे आपल्याला सतत सांगावे लागतात. चांगलं वागणं हे आपल्याला सांगावं लागत असतं. आई, सासू, सासरे, वडील हे सगळं आपण सांगतो की आपली परंपरा आहे. द्वारकेचा राणा पंढरपूरला योगी 28 उभा आहे. का उभा आहे? त्याला वाटलं की पुंडलिक आई वडिलांची सेवा करतो आहे, त्या भक्ताचं दर्शन घ्यावं म्हणून तो आला. पण पुंडलिकाने काय सांगितलं की मी आई वडिलांच्या सेवेमध्ये तल्लीन आहे, मला वेळ नाही, असेल तू देव मी तुला भेटणार नाही. आणि त्यांनी वीट फेकली. त्या विटेवर योगी 28 कमरेवर हात ठेवून विठोबा उभा आहे. कशासाठी? ते आई वडिलांची सेवा करलेल्या मुलाला बघण्यासाठी. आणि हा मुलगा संगमेश्वर किराणा दुकान चालवतात, ते आईची आणि आई आणि मुलाचं प्रेम मी बघितलं. महादेव आहे बरोबर, महादेव देगलवाडे. आणि मग आईने ते म्हणाले, आईला सांगितले, आईने मी तारकरी नगर मध्ये बोललेलं ऐकलं. ते आई म्हणायला नाही तुम्हाला यावं लागेल. मी म्हणलं आईचा शब्द आपल्याला कसा काय टाळतो. आणि
मग ती महादेवांची आई काय आणि आपली आई काय? आई जर म्हणत असेल ते नाव महत्वाचं नाही, याच्यात माझं नाव काय छापलं हे महत्वाचं नाही, पण मी येईन. कारण आपण एकूण एकाला प्रेम वागतो आहोत, आपण सदाचाराचा प्रचार करतो आहोत. तर हा जो शिवमंत्र आहे, हा जो परमरहस्याचा मंत्र आहे, तो अखंडितपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून ही स्वामीजींनी सांगितलं होतं की आपण सकाळपासून पारायण करत आहात, आपला जेवणाचा वेळही झालेला असेल, सगळी तयारी झालेली असेल. मला म्हणाले त्यांनी की सर 1 तास बोला. स्वामीजींनी सांगितलं की 15 मिनिट बोला. आणि मी मला लक्षात आहे की वेळ कोणासाठी थांबत नसतो. वेळ हा कोणी राजा आहे, महाराजा आहे, राष्ट्रपती आहे म्हणून सूर्य उगवायचं थांबतो का? कोणाचा तास 25 तासाचा 26 तासाचा असतो का? नाही, सगळ्यांना 24 तासाचा दिवस असतो आणि म्हणून तो थांबत नसतो. आपलं हे निरंतर कार्य चालू राहावं. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा पुन्हा गेलेला परत येत नाही. आणि म्हणून परम रहस्याचं पारायण करण्यामागचा हेतूच हा आहे की प्रत्येक क्षण आपला आनंदात गेला पाहिजे. कारण गेलेला श्वासाचं गणित असते, श्वासानुसार आपलं आयुष्य असते. ते प्रत्येक श्वास आपला एक एक वाढत जातो आणि मग आपण प्रत्येक क्षणाला ते नामस्मरण करत जावं, आपलं प्रत्येक क्षण सत्कार्यामध्ये जावा. म्हणून हे गणित आपल्याला सांगितलेलं असते. तर आपला वेळ सत्कारणी लागावा, नाहीतर आपण बसलो की आपलं वय वाढत जाते. मग तो ज्येष्ठ होतो, त्याला ज्येष्ठ नागरिक म्हणत नसतात चातुर्यात. माणसं वयाने मोठी होतात, पण त्यांचं कर्म जर शुद्ध नसेल, आचरण जर चांगलं नसेल, तर जो वय वाढलं म्हणजे ज्येष्ठता येते असं नाही. कारण मुलाला तुम्ही सांगत असाल की आपण तंबाखू खात असाल, सांगत असाल तू खाऊ नको, मी मोठा आहे. तू मुलगा काय म्हणतो, मी मोठा आहे. तुम्हाला कळायला पाहिजे. त्याला एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगायची असेल तर आपण ती केली नाही पाहिजे. पण आपल्याकडे ते होत नाही. ज्येष्ठता ही गर्वाने येत असते, अनुभवाने येत असते. आणि अशा पद्धतीची ज्येष्ठता आपल्यामध्ये यावी. आपल्याला सदाचार कळावा, आपल्याला इष्टलिंगातून आपला स्व आत्मलिंगाचं ज्ञान व्हावं, यासाठी हा परमरहस्याचा अखंड सप्ताह आहे, पारायण सोहळा आहे. आणि हा आपण निरंतरपणे करत आहात. या पावनभूमीमध्ये आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला महादेव हनुमंतराव देगलवाडे आई आणि त्या पुत्रांमुळे मिळाली. मी ही माझी वाक्पुष्प पूजा मनमत शिवलिंग गुलमी पूजा श्री गुरु नागेशाची असं मी मनमत स्वामींच्या चरणी अर्पण करतो. आपल्याला नमस्कार करतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. खूप सुंदर अशा पद्धतीने आपण प्रबोधन केलं. पण कसं आहे, सकाळी हे येऊन बसलेल्या मायमावल्या आहेत, त्यासाठी आम्हाला तुम्हाला विनंती करायला लागली 15 मिनिटाचा वेळ द्या. मी या ठिकाणी देगलवाडे परिवाराला विनंती करतो की आपण सरांचा श्रीफल शाळा देऊन सन्मान करावा. खूप सुंदर असं प्रबोधन सरांनी केलेलं आहे. या सगळ्यांचा सार म्हणजे एकच त्यांनी सांगितलं, आई वडिलांची सेवा करा. आ म्हणजे आदी, ई म्हणजे ईश्वर. आदी ईश्वर जर जगातला कोण असेल तर आई वडील आहेत. आणि आपल्या लेकरांना व्यसनापासून दूर ठेवा. दारू हे अत्यंत घातक आहे. या दारूपासून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. नाही, परमार्थाला आडवं आणणारी ही नशा आहे. म्हणून या नशेपासून आपल्या लेकरांना दूर ठेवा असा अमूल्य संदेश माऊलीने आपल्याला दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे शतशः धन्यवाद. सर्वांनी उठावा, आता जाऊन त्या ठिकाणी महाप्रसाद घ्यावा. ते प्रसाद जाते शिवभक्तीपरायण बेलुरे परिवार यांच्या